नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी एक्झामच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत, की आयोगानं सगळ्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर आंदोलनं सुरू आहेत आणि काल मुख्यमंत्र्यांच्या जे मुख्य सचिव आहेत, त्यांच्यासोबत काही विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी चर्चा केली आणि आज मुख्यमंत्र्यांना विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी भेटलेले आहेत. तर त्यामध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक असून उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय म्हणजे परत ऑफलाईन एक्झामच्या संदर्भातला निर्णय जाहीर करू शकतं, असं एक ट्विट अभिमन्यू पवार हे जे माननीय आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा अभिमन्यू पवार काय म्हणतायत, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज एम-पी-एस-सी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन एम-पी-एस-सी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याबाबतची आग्रही मागणी केली. यावर माननीय मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहीर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. आता यांनी काय दिलेलं आहे, की मुख्यमंत्री महोदय हे सकारात्मक आहेत ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी आणि आयोगाला सुद्धा याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि उद्यापर्यंत आयोग काय करेल, की विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहीर करेल अशी माहिती अभिमन्यू पवार यांनी दिलेली आहे. तर पाहूयात आता उद्याच्याला काय होतं ते आणि खाली फोटो वगैरे दिलेला आहे, कोण-कोण बैठकीमध्ये होतं, काय बैठक झाली त्या संदर्भातली. तर असं एक ट्विट अभिमन्यू पवार हे जे आपले आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे. असं झालं तर विद्यार्थ्यांसाठी फार मोठा दिलासा असेल यामध्ये. कारण विद्यार्थ्यांची मागणीच होती, की परीक्षा परत एकदा पहिल्यासारख्या ऑफलाईन झाल्या पाहिजे. तर उद्यापर्यंत वाट पाहूया. काही नवीन अपडेट आला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सांगितलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.